नमस्कार, मी ज्ञानदा चव्हाण. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बातमी एका वेगळ्या शेतकरी मेळाव्याची. मंगळवारी जालन्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे एका मोठ्या शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बियाणे निर्मितीचं सर्वात मोठं केंद्र आणि बीटीमुळे गाजत असलेल्या महिकोचं हेड ऑफिस जालन्यामध्ये आहे. त्याच जालन्यात बीटी विरोधी सूर ऐकायला मिळाला. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ वंदना शिवा यांची उपस्थिती हे यावेळचं खास आकर्षण होतं. आर्ट ऑफ लिव्हिंगचे वेगवेगळे उपक्रम मराठवाड्यातही चालू आहेत. त्याचा फायदा शेतकरी वर्ग घेतोय. आझाद मैदानावर हजारो शेतकरी जमले होते त्यांच्या गुरुजींचे विचार ऐकण्यासाठी. इस तरह से जीवाणुओं को, कीटाणुओं को छोड़ देना, जिससे आदमी भी परेशान है और खेती फसल भी इससे नुकसान पहुंचे. तो इन सब का उपाय यही है, हम अपने मूल पर लौट जाएं. शाश्वत शेतीसाठी बीटी तंत्रज्ञान हानिकारक असल्याचं मत वंदना शिवा यांनी व्यक्त केलं. शेतकऱ्यांच्या नुकसानीचं खरं मूळ रासायनिक शेती आणि बीटी तंत्रज्ञानात दडल्याचं त्या म्हणाल्या. का पहला दुष्परिणाम है पानी खत्म कर रही है, दूसरा दुष्परिणाम है मिट्टी का जीवन खत्म कर रही है, तीसरा दुष्परिणाम है जैव विविधता खत्म कर रही है, चौथा दुष्परिणाम है कि क्लाइमेट चेंज में कंट्रीब्यूट कर रही है क्योंकि नाइट्रोजन फर्टिलाइजर से नाइट्रोजन ऑक्साइड निकलता है. अगला दुष्परिणाम है कि जहरीले खाने से हमारे शरीर में जब जाता है हमारे को स्वास्थ्य पे हानि हो रही है. अगर इस सब को हम इकट्ठा करके देखें, बहुत भयानक कॉस्ट है पर्यावरण और सोसाइटी पे, और इसलिए जरूरी है कि हम नैसर्गिक खेती, जैविक खेती की तरफ बढ़ने लग गई. विषारी भोजनापासून वाचवण्यासाठी देशी बियाणे वापरणे आणि नैसर्गिक शेती करा असा संदेश श्री श्री रविशंकर यांनी दिला. बियाणे, गाय, जमीन, पाणी आणि कन्या वाचवणे हे आपले कर्तव्य असल्याचं ते म्हणाले. 10% लोक शाकाहारी झाले आणि प्रत्येकानं घरात झाडं, भाज्या लावल्या तर ग्लोबल वॉर्मिंगवर मात करता येणं शक्य असल्याचं श्री श्री रविशंकर म्हणाले. हमारे यहाँ तो बाजार में आए तो हम फेंक देंगे. ऐसी चीजों का दाम 4 गुना अधिक देके विदेश में लोग खरीद रहे हैं, तो ये तो मूर्ख नहीं है. देशी बियाणं जतन आणि सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं हा या मेळाव्याचा उद्देश होता. रासायनिक शेतीपेक्षा काहींना सेंद्रिय पद्धत चांगली वाटते. ते आता राहिलेले नाही. त्या रासायनिक खतामुळे, युरियामुळे नाश पावलेले आहेत आणि त्याच्यामुळे फारच मोठं नुकसान झालेलं आहे. कसं आहे, जैविक तंत्रज्ञानामुळे 1-2 समजा साल असं एखादं साल चांगलं वाटतंय की आपल्याला खूप कापूस झाला, खूप काही शेती झाली समजा, पण पुढच्या वर्षी आणि त्याच्यावर काहीतरी बिमारी नवीन येऊन सनी एकदम नष्ट झाल्यासारखं वाटतंय. तर काहींना देशी वाणाच्या उत्पादनाचा भरोसा वाटत नाही. हे जे आपलं अगोदरचं जे संकरित वाण होतं याच्यापासून आमचं पूर्ण घराण्याला रोज मजुरी करायला बाहेर गावी जावं लागत होतं. आज रोजी आम्ही पूर्ण मजूर आम्हालाच भेटायला तयार नाही शेतामध्ये. एवढ्या पद्धतीने आम्हाला कापूस वगैरे सर्व बीटी वाणापासून फायदा झालेला आहे. रासायनिक शेती म्हणजे क्षणाचं सुख तर अनंत काळच्या यातना असल्याची भावना घेऊनच या मेळाव्यातला शेतकरी घरी गेला. स्पर्धेच्या युगात शेतकऱ्याच्या हातात जास्त पर्याय नाहीत, त्यामुळेच त्याला अध्यात्माचा आधार शोधावा लागतोय असं चित्र दिसतंय. रवींद्र मुंडेसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा, जालना.